तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता वेग आलाय। सीआयडीचं पथक बीड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालंय। फरार आरोपींनी जे मोबाईल फेकले होते त्यातल्या माहितीवरून पोलिसांनी आता तपास सुरू केलाय। आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे सीआयडी पथकाच्या कारवाईमध्ये काय नवी माहिती मिळते ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर बीडमध्ये सीआयडीचं पथक दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशन परिसरातून याविषयी सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करते आहे आणि बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे। खरं तर बीड पोलिसांच्या हातात जे पुरावे लागलेले ते सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत। याच्यामध्ये एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल जे आहेत ते फरार आरोपींचे सापडलेले होते आणि ते 2 मोबाईलमधली माहिती जी आहे ती सीआयडीच्या पथकानं घेतलेली आहे। सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर याच बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या वतीनं तपास केला जातोय। साधारणतः ते जे 3 फरार आरोपी आहेत त्यांनी आपले मोबाईल जे आहेत ते काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकलेले होते आणि ते मोबाईल जे आहेत ते पोलिसांनी हस्तगत केले आणि त्यानंतर सीआयडीच्या पथकाकडे मोबाईल सुपूर्द केल्यानंतर त्या मोबाईलमधली जी माहिती आहे ती तपासून घेण्याचं काम जे आहे ते सीआयडीच्या पथकामार्फत केलं जात असल्याची माहिती जी ती सूत्रांकडून कळते आहे। मात्र अधिकृत पद्धतीनं सीआयडी पथकाद्वारे कोणतीही माहिती जी आहे या प्रकरणासंदर्भात दिली जात नाही आहे। अत्यंत गुप्त पद्धतीनं सीआयडी पथक तपास करत आहे। मात्र तपासाची वेग वाढवण्याचे काम जे आहे ते सीआयडी पथकामार्फत केलं जात आहेत। फरार जे आरोपी आहेत त्यांच्या मोबाईल जे जप्त झालेले होते त्या माहितीच्या आधारे सीआयडी पथक सध्या तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। कॅमेरा पर्सन युक्तासह आफताब शेख, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।